नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत. आज आहे दसरा 2 ऑक्टोंबर 2025. गांधी जयंती देखील आहे आणि दसरा देखील आहे. तर आज आपण दसऱ्यामध्ये जे रावणाचं दहन केलं जातं तर ते का केलं जातं, कशामुळे केलं जातं त्याची आपण माहिती घेणार आहोत थोडक्यात. चला, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. माहिती आवडली असेल तर चला व्हिडिओला सुरू करूया. रावण दहनाचा इतिहास हा प्रामुख्याने उत्तर भारतात साजरा होणाऱ्या रामलीला या नाट्य प्रसंगाचा भाग आहे, जो तुलसीदारांच्या रामचरितमानस या ग्रंथावर आधारित असतो. या प्रथेनुसार दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, जे असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. पॉईंट नंबर 2. रावण दहनाची कारणे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. रावण दहन हे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून आपल्या पत्नी सीतेची सुटका केली या घटनेचे स्मरण करण्यासाठी केले जाते. पॉईंट नंबर 3. सत्यावर असत्याचा विजय. रावणाचे दहन करणे हे वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. पॉईंट नंबर 4. रामलीलेचा शेवट. उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रामायणावर आधारित असलेल्या रामलीला या नाट्यप्रसंगाचा शेवट रावणाच्या दहन करून केला जातो. पॉईंट नंबर 5. रावण दहनाचा विरोध. काही आदिवासी संघटना रावण दहनाला विरोध करतात. त्यांचे मते रावण हा राजा होता आणि त्याचा वध करून त्याचे दहन करणे हे त्याच्या इतिहासाला कलंकित करण्यासारखे आहे असे ते मानतात. दक्षिण भारतात उदाहरणार्थ तमिळनाडू रावणाला देव मानले जाते आणि त्याची मंदिरेही आहेत जिथे त्याची पूजा केली जाते. अशा प्रकारे रावण दहन ही एक परंपरेचा भाग आहे जी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, परंतु काही समुदायांमध्ये याबद्दल मतभेद आहेत. तर बघितलं मित्रांनो, हा आहे रावण दहनाचा थोडक्यात इतिहास. तर काही लोक रावणाला दसऱ्याच्या वेळी हे म्हणजे त्याच्या पुतळ्याला दहन करतात, म्हणजे जाळतात. आणि काही लोक देव मानतात. तमिळनाडूमध्ये इकडे तिकडे देव मानतात. आता काय खरं काय खोटं हे तुम्हीच सांगा आता कमेंटमध्ये. मला जेवढा माहीत होता मी तेवढा इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला, जय भारत, जय हिंद. चला, बाय.